नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. काय पडलं रे? काय माहिती बाहेर काहीतरी वाजलं असं, शेतात काम करतात ना ते वाजलं असं. झोपला नाही अजून, जागा आहे तो. झोपत नाही येतो. हा तसं मांडीवर घेऊन बसलोय है ना. आजचा विषय मेन मुद्द्यावर येऊ आज. मेन मध्ये यायचं. हा तुम्हाला माहिती आहे आम्ही जास्त काय व्हिडिओ सुरुवातीला हे करत नाही. जे काही टॉपिक आहे तुम्ही बघितलाय थंबनेलवर, आपण लगेच त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. तर काजलला मी आवरायला लावलो तास जरा व्हिडिओ वगैरे बनवायचा, जरा बस थोडंसं आवर. तर नेहमी आहेच आपलं तसंच बसलेले. ते वगैरे पिल्या कसा दिसतंय ह्यात. दिसतोय हां, आळस देतोय तो. मला टीका भरपूर मोठा लागलाय. काजलने असा लावला तर जास्तच लागला मोठा तो. छान दिसताय तो. मी लावते म्हणे हाताने मग माझ्या. मग मी व्यवस्थित केला त्याला परत थोडासा. तर मग कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजचा टॉपिक आहे काजल म्हणली मला व्हिडिओ बनवायचा आहे आपल्या तिची डिलिव्हरी जर्नीवरती. कारण कसं आहे, काय विषय झाला होता त्या सांगायचं राहिलं. त्या टायमिंगला काही शूट वगैरे करता आलं नाही हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळं तो अनुभव तिला शेअर करायचा तिचा. शेअर करणार आहोत. एकदम खूप मोठा अनुभव आहे तो, कधी विसरता येणार नाही तो असा आहे. तर सुरुवातीला तर सांगन 8-9 महिने एकदम मजेत गेले बरं का. काय टेन्शन नाही, काय नाही, खाऊ पिऊन मस्त एकदम. फक्त 7व्या महिन्यापासून थोडासा त्रास झाला. काही लोक आहेत दलिंद्रे, त्यांनी त्रास दिला. बरं असं सोडा, त्यांचा विषय काय घ्यायचा नाही आपल्याला. 9 महिने तर मस्त गेले. कधी पण काही पण खायला लागलं, 2:30 वाजता म्हणा 2 वाजता म्हणा, कधी पण लागलं ना तर हे जाऊन आणून देत होते. खाय प्यायला कधीच असं कमी नाही झालं. मस्त 8-9 महिने एन्जॉय केला, कसलं टेन्शन न घेता, है ना. आता नेक्स्ट तुम्ही चालू करा आपण कसं गेलतो त्या दिवशी. समजा आता ती 24 तारीख दिली होती ना तुझी डिलिव्हरीची. 24 तारीख दिली होती. तर काजल चाललो होतो बाबा आपण अगोदरच, म्हणजे 22 तारखेलाच काजल म्हणली आपण चेक करून येऊ म्हणली. आले त्रास, थोडासा नॉर्मल त्रास झाला. तर गेल्यानंतर मॅडम म्हणली की आता टाईम झालेलाच असा पण, तर तुम्ही उद्या ॲडमिट होऊ शकता. आणि त्याच्यामध्ये एक मेन गोष्ट, काजलचं सुरुवातीलाच अगोदर चाललं होतं नॉर्मलला जायचं नाही आहे, तिला डायरेक्ट सिझर करायचं. मॅडमला डायरेक्ट सांगून टाकलं तिनं. मॅडम म्हणली ठीक आहे, मॅडमला काय त्यांचं त्या मॅडम म्हणलं ठीक आहे तुमची मर्जी म्हणे, तुम्हाला नॉर्मल करा म्हणे, नाही तर सिझर म्हणलं की आपण लगेच सकाळी आपण ॲडमिट करून घेऊ म्हणे. तसं असं तर मग लगेच सकाळी या म्हणे. मग ही तयार झाली. मी म्हणलं तसं करू नको. तरी पण म्हणली नाही, ती मॅडम सांगितलं की सकाळी 7 वाजता तुम्ही या, 9 वाजता आपण सिझर करून टाकू. मग आम्ही तयार झालो सगळं. पण घरी गेल्यानंतर म्हणलं काजलला थोडंसं समजून सांगितलं. तिथला जे हॉस्पिटलचा स्टॉफ होता त्यांनी पण अगोदर समजून सांगितलं काजलला की अगोदर डायरेक्ट सिझरला जाऊ नकोस, तुला जे खूप प्रॉब्लेम होईल म्हणून नंतर तू नॉर्मलसाठी ट्राय कर. तर त्यानंतर मग घरी पण मी बरंच समजून सांगितलं. म्हणलं त्यासाठी मग आपण जाऊ म्हणलं, आपण सकाळी 7:30ला बोललो, 7:30ला जाऊन त्यांना सांगू की आम्हाला नॉर्मलला काजलसाठी ॲडमिट व्हायचं आहे. मग मॅडमला गेल्यानंतर सांगितलं की आम्हाला नॉर्मलसाठीच हे करायचं, म्हणजे ट्राय करायचं काजलला, किंवा डायरेक्ट सिझर नाही करायचं आहे ना. मग 9 वाजता जो डॉक्टर येणार होता, म्हणजे सिझरसाठी समजा मुलीचं इंजेक्शन देण्यासाठी, त्यांची अपॉइंटमेंट होती पण दुसरीकडे होती. आणि काजलने नाही सांगितल्यामुळे त्यांना पण म्हणजे बरंच हे झालं, प्रॉब्लेम झाला त्यांना पण, आहे ना काजल. मग म्हणले ठीक आहे तुमची मर्जी म्हणे. मग आम्ही काय करू शकत नाही म्हणे त्याला, वाट बघा म्हणे. आता त्यानंतर मग थोड्या वेळाने अर्धा 1 तास तिला सलाईन वगैरे लावली आणि नंतर मग तिला गोळी वगैरे दिली समजा, आहे ना. मग तिला अगोदरच्या आणि काही त्रास झालाच नाही, नॉर्मल तर काहीच नाही, काहीच वाटत नव्हतं, थोड्यासुद्धा तरी त्रास होत नव्हता, आहे ना. मग नव्हता. त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा पण दिली मला गोळी त्यांनी, पण तेव्हा पण नाही काय झालं. परत तिसऱ्यांदा दिली. मग तिसऱ्यांदा डायरेक्ट सोनोग्राफी रूममध्ये नेलं. सोनोग्राफी म्हटलं सोनोग्राफी करू एकदा, आणि सोनोग्राफी केली आणि लगेच म्हणे तिच्या नवऱ्याला बोलवा म्हणे, कोण थांबले तिचे हजबंड बाहेर, त्यांना बोलवा. ह्यांना बोलून घेतलं आतमध्ये. मग लय घाबरले. मला सांगणार काय झालं. मग ह्यांना सांगितलं की काय बोलले होते ते पलीकडे डॉक्टर बसले होते, त्यांनी ते डॉक्टर म्हणले की कारण आपण जे डोस देतोय म्हणे, त्या डोसनी ना थोडाफार तरी त्रास व्हायला पाहिजे म्हणे, आणि त्यानंतर आपण मग इंजेक्शन वगैरे देतो म्हणे. त्यानंतर मग
ते कळा वगैरे येतात ना, त्या अजिबात येत नव्हतं तिला समजत नव्हतं. मी त्यासाठी आपल्याला सिझरला घ्यावंच लागेल. आणि ते म्हणतात ना, अगोदर नाट लागल्यानंतर ते होतच तसं. काजलने अगोदरच पहिलं सिझरचं बोलून ठेवलं होतं, त्यामुळं ते सिझरलाच गेलेलं मग पेशंट. काय आता मग म्हणलं ठीक आहे, आता काय पर्याय नाही म्हणलं त्याला. आम्ही म्हणलं मग डॉक्टरला तरी सांगितलं की आज आम्ही थांबू म्हणलं, मग एक दिवस तरी थांबू. डॉक्टर म्हणले तुम्ही एक दिवस थांबसाल पण बाळाला त्रास होईल, नंतर तुम्ही तुमच्या याने रिस्क घेऊ शकता म्हणे, तुम्हाला घ्यायचं असेल तर. मी म्हणलं नको, मग जाऊ दे, बघू म्हणलं आता काय. मग तिथं सोबत कोणीच नव्हतं आणि सोबत फक्त काजलचं मीच होतो आणि मी पण घाबरलेलो. म्हणलं आता काय करावं, सिझरसाठी सांगितलं तर मग ठीक आहे, आता काय पर्याय नाही म्हणलं. घे स्वामींचं नाव. घरून निघतानाच काजलला म्हणलं होतं स्वामींचं दर्शन घे आणि चल निघ. घरातून निघताना पण पावसात चालू होता, पावसात भिजत गेलतो आम्ही. सकाळी 7:30 वाजता आलेलो आम्ही. दुपारच्या वेळेला सांगितलं डॉक्टरने 2:30 वाजता. काजलने फक्त थोडी सकाळी डॉक्टर सांगितलं होतं की जास्त काही खाऊ नका. काजलला फक्त इडली आणि डोसा खाल्लेला होता है ना. आणि त्यानंतर मग म्हणे आपण संध्याकाळी 7 वाजता आपण सिझरला घेऊ है ना. जसं त्यांनी काय म्हणतात ना, दुपारी सांगितलं तसा जीवाचा खालीवर पडला. काय होईल समजत नव्हतं. त्याच्यानंतर ना हे पण रडायले, मी पण रडायले त्या बेडवर बसून. मग त्या पोरींनी समजून सांगितलं की तुझा नवरा एवढा रडतोय, त्यांच्याकडं बघ, नको रडू एवढी, जे व्हायचं ते होणार आहे, आता पुढचं बघ म्हणे, पोराचं बघ, तुझ्या लेकराचं बघ, असं तसं. मग त्यांनी समजावलं. मग त्याच्यानंतर तयार झाले. मग जे तिथून माझी वाट लागली. नंतर मग संध्याकाळचा टाईम झाला बरोबर आणि 6:30 वाजले आणि डायरेक्ट मॅडमने सांगितलं की घ्या आतमध्ये पेशंटला. मग त्यानंतर सुरू झाली काजलची आधी पण त्यांच्याकडे प्रोसेस आहेत बाबा, ते पिशवी वगैरे इन्सर्ट करतात, ते खूप जास्त पेनफुल असते. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर आतमध्ये जाताना मागं बघायची पण हिंमत नव्हती, पुढे बघत गेले. त्या असं धरून चालवलं होतं त्यांनी, दोघी तिघींनी धरून चालवलं होतं मला. आतमध्ये नेले, बेडवर टाकलं. शेवटपर्यंत म्हणत होते ह्यांना बोलवा ना, इंजेक्शन देईपर्यंत, मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत तरी बोलवा. नाही म्हणे, आम्ही इथं एवढे सगळे तयार होऊन आलोय, कशासाठी आलोय म्हणे, असं कोणाला पण ऑपरेशन थिएटरमध्ये येऊन देत नाही. आणि ते भूल देणार होते ना, ते तर माझ्या ऑलरेडी चिडलेले होते, कारण त्यांनी सकाळचं त्यांना नाही म्हणलं. त्यांची अपॉइंटमेंट तिकडली कॅन्सल केली त्यांनी, तिकडची पण कॅन्सल केली, इकडची पण कॅन्सल झाली त्यांची. इकडे आल्या याच्यावर ते ऑलरेडी चिडलेले होते. मी आता संध्याकाळी आलोय म्हणे, आता परत तसं करू नको म्हणे, त्यामुळं. आणि त्याच्यानंतर मग काय डॉक्टर आले थोड्या वेळाने, मग ऑपरेशनला घेतलं. मॅडम, मी रडत होते ना, तर मॅडम म्हटलं आता काय रडू नको म्हणे, शांत बस, आता पुढचा आवाज तू बाळाचाच ऐकशील म्हणे. तेव्हा मग मी थोडंसं कंट्रोल केलं. पण ते इंजेक्शन देत होते ना हातामध्ये, मला ना वॉमिटिंग येत होती. मी तिथं त्यांनी मला भांडं पण आणून दिलं, पण मी वॉमिटिंग काढली नाही, दाबून धरली ती. ते म्हणले तुला 5 मिनिटच तसं जाणवेल, 5 मिनिटं कंट्रोल कर म्हणे. मग मी दाबून घेतली ती, तिथं वॉमिटिंगच केली नाही मी. आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात मग पिल्लूचा आवाज आला मला. मग बस काय नको म्हटलं. आणि बाहेर मी बसलेलो होतो. आता मग काय होईल काय नाही, 7 वाजता तिला मध्ये घेतलेलं होतं, 7 का पावणे 7लाच मध्ये घेतलेलं होतं. बरेच वेळ त्यांची हे झालेलं होतं, सगळ्यांची धावपळ चालू होती इकडे तिकडं, डॉक्टरांची, नर्सची. त्या म्हणलं तर काय धाकधुकच चाललेलं. म्हणलं जे काय होईल तेच सुखरूप. म्हणलं बाहेरचे पण म्हणायचे, त्या बाहेर पण लेडीज बसायला असेल ना, म्हणजे पेशंट होते बाहेर पण. त्या मावशीने ते म्हणे की काय पाहिजे म्हणतो तुम्हाला. मला काही खासत नाही, सुखरूप पाहिजे म्हणलं. आई आणि बाळ आपलं सुखरूप आलं बस झालं म्हणलं. आणि आतमधून पिल्याचा आवाज आला, मला आता झालं म्हणलं. काय तरी पण मनावर धाकधूक. नंतर मग ती बाहेर नर्स होते म्हणून मी जाऊन बघते म्हणे काय झालं. ती मध्ये गेले तर 10-15 मिनटं बाहेर आलेच नाही ते, है ना काजल. बसले त्या पिल्लूला बघत. आतमध्ये आल्याबरोबर पिलू सोबत माहिती आहे का, सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतले होते तिथल्या स्टाफनी आतमध्येच. त्यानंतर मग तो बाहेर आला. तो गोड दिसत होता तसा एकदम. नंतर मला माहीतच नाही मुलगा झाला काय, तर मग अगोदर हिला बाहेर आणलं. आणि बाहेर येतं आणलं तर म्हणलं ही जरा बेशुद्ध असेल म्हणलं. मी बघतो तर काय ती हसत बाहेर आली. त्या स्ट्रेचरवरती बाहेर आणलं तिला टाकून. हे हसत बाहेर आलं. अरे पेशंट तर हसतंय. डॉक्टर म्हणे बघा तुमचं पेशंट हसतंय म्हणे. मला हा तुम्ही कशाला उगाच टेन्शन घेताय म्हणे, तुमचं पेशंट तर हसत बाहेर आलं. हा मग नंतर मग हिला बेडवर टाकलं. आणि त्यानंतर मग 15 ते 20 मिनिटं, अर्धा तासानंतर मला पिल्याला माझ्याजवळ दिलं. मग जवळ पण येऊन देत नव्हते माझ्या ह्यांना, पाठवून द्यायचे, थांबा म्हणायचे तिकडं.
नाही म्हटलं तर 15 मिनिटं माझ्याजवळ येऊन नाही दिलं ह्यांनी मला. तिथं बेडवर टाकूस्तवर ते बीपीचं मशीन वगैरे लावतात ना, ते लावस्तवर ह्यांना लांबच ठेवलं होतं. हे लई प्रयत्न करत होते मला बघायचं, माझ्याजवळ यायचं. मॅडम मला जवळच येत होतं. मॅडम म्हणायचं आप उधर रखो, आप उधर रखो. आणि ती लोक कशी माहिती माइंड डायव्हर्ट करतात बरं. असं डिलिव्हरी वगैरे चालू असेल ना तर आपल्याशी असं गप्पा मारतात, बोलतात आपल्यासोबत. आणि तो डॉक्टर बी आमच्या गावचाच निघलं बारामतीचं, त्याच्यामध्ये ते लय भारी गप्पा मारत होते आतमध्ये माझ्यासोबत. तुझी मम्मी नाही आली का, असं तसं. मग त्याच्या बोलण्याच्या नादात तेवढं आपलं लक्ष दुसरीकडे लागून जातं. तर डॉक्टर पण खूप म्हणजे सपोर्ट खूप जास्त केला त्यांनी. मला मुलगा झाला कळालं, मला चांगलं झालं. आणि नंतर मग मॅडम बाहेर आल्या, बच्चा अच्छा है आपका, बच्चा ऐसा ऐसा आहे, ऐसा ऐसा आहे. तिला बोलता येत नव्हता ना कसं, म्हणजे ऐसा ऐसा बच्चा आहे, ती हिंदी होती ना. आणि डॉक्टर महाराष्ट्रीयन आहे आपला, त्यामुळं ऐसा ऐसा आहे बच्चा आपका बहुत ही अच्छा आहे. मला हां अच्छा आहे, चांगलं. तर त्या आठवड्यामध्ये म्हणजे त्या दिवशी आपलं म्हणजे तिथं कोणतंच आपलं डिलिव्हरी पेशंट कोणतंच नव्हतं. आणि हे पहिलं पेशंट होतं तिथं त्या आठवड्यात आहे ना रे तिथं. मग तिचं काय 2 तास मग ही ओके राहिली काजल. मग त्यानंतर मग सुरू झाले तिचे त्रास देणं. अरे लय बेकार. 1 तास लय खुश होते, पण बाळ दिसत होतं पण घेता येत नव्हतं मला, बघता पण येत नव्हतं. तिला बाळ बघता येत नव्हतं, त्यामुळे फोटो वगैरे काढायला दाखवायचं. बरोबर आहे. मग मी बाळाला उचललं आणि ती जवळ दाखवलं तिला. त्यावेळेस मग ती खुश होते मी लय भयानक. मग काय नाही, मग अशी डिलिव्हरी जर्नी होती आमची. त्याच्यानंतर काय मग आदल्या दिवशी तर कोणीच नव्हतं जवळ. पहिल्या दिवशी आम्ही तिघच, बाळ मी आणि काजल, कोणीच नव्हतं. आजूबाजूच्या लेडीज पण विचारायच्या, तिथल्या पेशंट होते तिथं, त्यांचे घरचे होते ना, तुमचं कोणीच नाही आलं का, कोणीच नाही आलं का, तुमच्या घरचं कोण नाही का. तसं बोललं का मी रडायची. मला म्हणायची तुझी आई नाही का, हिला काजलला म्हणायची तुझी सासू नाही का, तुझी आई नाही आली का, नाही आलं कोण. म्हणलं हे तर सरळ येणार म्हणलं, काजलची मोठी सिस्टर येणार म्हणलं. त्यांना फोन केला होता ना, त्यांना यायला जमलं नाही त्या दिवशी, त्या दुसऱ्या दिवशी आलेत ते. कारण पोरी होत्या ना, संध्याकाळचं येणं असं पण चांगलं नाही पोरींना. आणि एक मेन गोष्ट, त्या दिवशी काय झालेलं, खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. काजलने करून ठेवला होता. जी वॉमिटिंग आतमध्ये जी येत होती तिला, ती तिनं दाबून ठेवलेली. त्यानंतर बाहेर आली, 2 तास तर चांगली राहिली. नंतर मग तिला झोप यायला लागली, अशी झोप गुलीमध्ये. आणि त्या गुलीमध्ये ती मला म्हणली की मला उलटी होते. मग मी काय ते उलटीचं बॉल आणायचं ना तिकडनं, हाऊसकीपिंगवालीकडे जायला लागलो तिकडं. त्यानुसार तर काजलने इकडं उलटी पण करून दिली याच्यावरती बेडवरती. आणि ती उलटी तिनं दाबली वाटतं, तिनं का उलटी गिळली काय माहिती, काय कळलं नाही तिला. त्याच्यामध्ये काय झालं, तिनं पूर्ण असं पोट पूर्ण फुगवून घेतलं, असं टम झालेलं. आणि मी ते बघितलं आणि डोळे पण पांढरे करून टाकले. मी लगेच त्या डॉक्टरला वरडायला लागलो की डॉक्टर लवकर या म्हणून इकडं पटकन. रात्रीचं संध्याकाळचा रात्रीचा टाईम 10-10:30 झाले असेल तेव्हा ना रे. त्यावेळेस डॉक्टर गेले होते घरी, तिथले दुसरे डॉक्टर होते आतमध्ये आणि नर्स म्हणजे स्टॉप होता. मग ते पळत आलेत. मला काय करावं काय समजलं नाही, कारण पहिल्यांदा असं बघितलं ना. आणि मी असं ऐकलं होतं की बाबा डिलिव्हरीमध्ये त्या सिझेरियन पेशंटमध्ये असं जरा पोट वगैरे फुगलं तर खूप रिस्की असतं म्हणून, है ना. माहित ना, मला काही समजतच नव्हतं तेव्हा. मी औषधच होते औषधांच्या ह्याच्यामध्ये, लय इंजेक्शन दिले ते डॉक्टर म्हणले तुम्ही बाजूला राहा, साईडला व्हा, तू काय होत नाही, तुम्ही शांत राहा, रडू नका. राहिले सगळे बघत रडत होतो माणूस. मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती नर्स म्हटले की असा पहिला माणूस बघितला म्हणे, इतका रडतोय, इतका जीव, म्हणजे पोराजवळ रात्रभर बसून होते ना ते. आणि बाकीचे लोक काय करतात म्हणे, बाहेर टेबलावर वगैरे बसतात, पोरांना पण घेत नाही जास्त आणि येत पण नाही म्हणे इकडे बेडकडे जास्त बघायला वगैरे, थोडंसं बोलतं जातं. पहिला बघितलं म्हणे ढसा रडत होता तुझा नवरा, तू डिलिव्हरीला गेली आतमध्ये तेव्हा पण आणि नंतर पण. आणि डॉक्टर पण मला त्या दिवशी आल्या, चेकअप करायला आल्या. तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणते आपके पती आपसे बहुत प्यार करते. म्हणलं हा. तिला बाहेर आणलं आणि माझ्या हातात दिलं गुंडाळून. तो मुवमेंट पण मला शॉट नाही करता आला. मला ते हातात घ्यायचं स्टार्टिंगलाच येत ना, मला फर्स्ट टाइम हातात नाही घेताना. तर जाऊ दे म्हणलं. कसं वाटलं पिल्लूला घेऊन, मला भारी वाटलं होतं. त्याला बघितलं, रडायला चालतं मला, लय भारी वाटलं. आणि डॉक्टरने सांगितलं की बाबा दूध नाही, बाबा 3 दिवस तरी दूध नाही म्हणे बाळाला. तर बाहेरनं आपलं पावडर दिली, मिल्क पावडर,
ते आणायला लावलं, बॉटल आणायला लावली आणि त्याला 2-2 तासाला फीड करायला लावलं मला. रात्रभर फीड करा म्हणे त्याला, काही का असत नाही. तर झोपेला असतो म्हणे, त्याला झोपेतनं उठवायचं, त्याला 2 तासानंतर फीड करायचं. मग मी ते रात्रभर ते तसं करत बसलो. यार दुसऱ्या दिवशी तर काजलची ताई येणारच होते है ना, ती आली, ती दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी इतके रडले. कारण मला, तुम्हाला पण माहिती आहे परिस्थिती कशी होती, कोणी येईल ह्याची मला बिलकुल आशा नव्हती. पण दुसऱ्या दिवशी ती आली ना, मला रडता येत नव्हतं, मला हसता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. टाकी एवढे दुखत होते, काहीच करता येत नव्हतं. रात्रभर आम्ही झोपलेलो, काजल थोडीशी झोपलेली, डोळे लागला ते सकाळ सकाळी. रात्रभर मी जागी पिल्यासाठी. पिल्लूला सकाळी आल्यावर ताईने घेतलं ना, तेव्हा कुठं मन शांत झालं. म्हणलं नाही हाय, तर ताई मला मग शांत केलं. ताईने रडत होते ना मी, ताईने आल्या आल्या शांत केलं मला. मग मम्मीचा पण फोन आला, मम्मी पप्पांसोबत बोलले, कांचन माझी बहीण आहे तिच्यासोबत बोलले. मग मला लय भारी वाटलं. म्हटलं जाऊ द्या, सगळे आहेत. मम्मी म्हटली मी घट बसल्यावर येईन, आता घट बसलेत म्हणे, येता येत नाहीये. कारण हा नवरात्रामध्ये दुसऱ्या माळीला झाला होता ना. नवरात्र बसले पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी हा झाला. मग ताई काय मंगळवारी ताई मला म्हणली तू काळजी करू नको, 6 महिना मी राहीन म्हणे तुझ्याजवळ, तुला इथून घेऊन जाते म्हणे मी. आणि त्यांनी खूप मदत केली, एकदम लय भारी. ताईने पण लय जीव लावला. त्याच्यानंतर मम्मी पण म्हटली तू 6 महिना तिथं थांब, नंतर माझ्याकडे ये म्हणे, मी घ्यायला येईन म्हणे. पप्पा पण म्हटले मी घ्यायला येतो. सगळ्यांनी लय लय जीव लावला. पिल्लूमुळे मला सगळे भेटले दुसरे बाहेरचे लोक. पहिल्या दिवशी तिथल्या नर्स स्टाफने म्हणजे खूप मदत केली तिथं काजलची. आज पण तो दिवस आठवला आणि भीती वाटते. तो म्हणजे तो दिवस आहे ना, कधीच विसरता येणार नाही. एवढा म्हणजे आनंदाचा पण होता आणि जरा वाईट पण वाटत होतं थोडं, है ना. मग काय नाही काय माहिती, आठवलं की कस तरी वाटायला लागलं ते. त्या दिवशी मग पिल्याला बघून सनी अर्ध दुःख निघून जायचं सगळं. नाही म्हणजे त्याला बघून मी अशी स्माइल करायला मला चांगलं वाटायचं, जरा हसायची मी. लय भारी वाटायचं, लय भारी दिसायचं. ते झाले असं मस्त भुरक होतं आणि डोळे असे टकमक इकडं तिकडं बघायचे. मला व्हिडिओ काढून दाखवायचे. मला हसता येतच नव्हतं अजिबात आणि बोलायला पण येत नव्हतं. त्याचं नामकरण करायचंय, तुम्हाला सगळ्यांना चेहरा दाखवायचा आहे त्याचा, लवकरच दाखवू आपण. झालं म्हणता आता 2 महिन्याचं होईल आता. जाऊ द्या, दिवस निघून जातात, दिवस कोणाचे राहत नाही. स्वामींच्या कृपेने कोणतरी आलं, सगळे भेटले, बस. अजून काय नको असतं ना. एक दरवाजा बंद झाला तर स्वामी आपल्याला 10 दरवाजे उघडे करतात. जिथून अपेक्षा होती तिथून नाही आलं कोणी, पण जिथून नव्हती तिथून सगळे आले. मग अशी होती काजलची जर्नी. थोडक्यात सांगितलं, जास्त मला हॉस्पिटलमध्ये मी जास्त दिवस नव्हते, 4 दिवस होते. 4 दिवस ठेवलं तिथं, कारण त्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल होतं ना, त्यामुळे तिथे जास्त दिवस ठेवत नाही त्यांना, कारण बेड रिकामा पाहिजे असतो. त्यामुळे 4 दिवस ठेवताना त्यांना 4 दिवसामध्ये पेशंट उभं असलेलंच पाहिजे. 2 दिवस तरी काजल उठलीच नाही जागेवरनं. तर डॉक्टरने सांगितलं ते बेड होता तो, याच्यावरती वर खाली करायचं, त्यावेळेस तसं उठायचं. तांबा अशी करायची. डॉक्टर मॅडम म्हणली इनको खड़ा करना ही पड़ेगा तीसरे दिन, चलना पडेगा आपको, चलना पडेगा. पकडून उचलतात चांगल्या, कारण ही सहनच करत नव्हते, काही सहन होत नव्हतं कधी एवढं. एक इंजेक्शन घ्यायला मी घाबरते. त्यानंतर मग काजलची सिस्टर म्हणजे मोठ्या त्या आल्या आणि त्यांनी खूप मदत केली. आणि 12 दिवस तरी इथं घरीच होते ना रे. 12 दिवस इथं, कारण पोरं सोडून 2 मुली आहेत तिला, एक मुलगा आहे. कारण 12 दिवस का तर काजलचे टाके वगैरे काढायचे होते त्यासाठी. टाके काढल्यानंतर नाहीतर मग डायरेक्ट तिकडं जायचं होतं घेऊन सुट्टी झाल्याबरोबर त्यांच्याकडं. म्हणलं परत येणं जाणं म्हणलं ते खूप प्रवास होईल जास्त, ते एकतर टाके म्हणलं त्यामुळे नको. 12 दिवस झाले टाकी काढले आणि त्यानंतर मग त्या दिवशीच गाडी वगैरे केली आणि गेलो. मी तिथं थांबलो, जरा 1 दिवस थांबलो तिथं. दुसऱ्या दिवशी तिथं गेल्याच्या नंतर तिने वेलकम इतकं भारी केलं ना, अपेक्षेच्या पलीकडे. तिच्या पोरींनी टाकलं होतं ना आपण त्याच्यावर वेलकम, नाही आपण टाकलं ह्याच्यावर, व्हिडिओ आला असेल ना ह्याच्यावर पण, युट्यूबला पण. इतकं भारी केलं ना, पूर्ण घर डेकोरेट केलं होतं. पलीकडची रूम होती ना तिथं कॉटच्या इथं पण त्यांनी मस्त वरती बलून्स वगैरे लावलेले, खाली असं वेलकमचे फुलं वगैरे खूप छान केलं होतं डेकोरेशन दोघींनी पण. तर वाटलं नव्हतं असं होईल, पण खरंच खूप मस्त झालं वेलकम सुद्धा. त्याच्यानंतर काय मग दिवाळीच्या टायमिंगला घरी आले, मग बरं वाटायला लागलं ना, म्हणून म्हटलं घर सुना नको सोडायला, दिवाळी म्हटलं आपलं पिल्लू आलंय
मग घरी आलो तर त्या टायमिंगला. तर अशी होती आमची डिलिव्हरीची म्हणजे माझी डिलिव्हरीची जर्नी. तर मग काय नाही, कशी वाटली नक्की सांगा. अवघड असतं लय. आता समजलं लोक का म्हणतात सोबत जवळ कोणतरी पाहिजे. जवळ कोणतरी पाहिजे. इथं आल्याच्या नंतर पण म्हणजे असं आजी वगैरे कोण असं वयस्कर माणूस इथून जाताना माझ्याशी बोलतं ना आजूबाजूचे, म्हणतो तुझं करायला कोण नाहीये का, पिलूचं कोण करतं म्हणे, मालिश कोण करतं, त्याला आंघोळ कोण घालतं. मी सांगते ना मी करते, त्यांना विश्वासच बसत नाही. ते म्हणतात तू करते सगळं म्हणून. हा मी करते म्हणून. सगळं शिकवलं तुला आता तुझ्या ताईने सगळं शिकवलं मला. मला पहिलं ना मालिश करायला धरता पण येत नव्हतं, पण सगळं शिकवलं तिने. असं धरायचं, अशी मालिश करायची, त्याला आंघोळ अशी घालायची. हळूहळू करते तिच्यासारखं परफेक्ट. त्यांनी यूज दिलं नव्हतं, कारण म्हणलं काजलनी जबरदस्ती म्हणे इथं दिवाळी म्हणे, त्यामुळं मला जायचंय घरी. म्हणजे जबरदस्ती. त्याच्यानंतर इकडे आल्या पप्पांचा फोन आला. पप्पा ओरडायला लागले मला की तू तिकडे. माझा ऍक्सिडेंट झालेला. मी पण ते तिथंच काजल, तिथं 10-15 दिवस मी तिथंच होतो काजल सोबत. खूप वाईट वाटत होती गोष्ट. संध्याकाळचं कधी कधी हॉस्पिटलला घेऊन जायचे, पण लय केलं तिने त्या टायमिंग मध्ये, खूप जास्त केलं. घरच्यांनी नाही एवढं केलं पण असं. चला तर बघत राहा असेच व्हिडिओ. आजचा व्हिडिओ लय मोठा झाला, 21 मिनिटं झाला. हे पण झोपला मांडीवरती. झोपलाय आता, त्याला आता औषध वगैरे देणे थोड्या वेळाने. तो मग झोपला की मग काही टेन्शन राहत नाही, है ना. तर चला बघत राहा असेच व्हिडिओ. पण चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट्स करा. आणि काही गोष्टी शूट करता आल्या नाही त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ बनवून टाकला. आणि फेसबुकवर पण बघत असाल ना तर सगळ्यांनी फॉलो करा. बाकी काय नाही, छान छान कमेंट्स पण करा फेसबुकला सुद्धा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.